नमस्कार मित्रांनो. आज आपण अशी एक खरी घटना पाहणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने 9 पोलिसांविरुद्ध उभं राहून न्याय मिळवून दिला. ही घटना आहे एका कोठडीतील मृत्यूची, जिथे एक साधा माणूस पोलिसांच्या ताब्यात असताना मृत झाला. सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच होतं. नैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. पण या प्रकरणात एक व्यक्ती अशी होती जी शांत बसणार नव्हती. ती म्हणजे रेवती संतोष कुमार, एक साधी महिला कॉन्स्टेबल. पद लहान पण धाडस प्रचंड. रेवती मॅडमने त्या दिवशी जे पाहिलं ते खूप भयानक होतं. कोठडीत मारहाण, अत्याचार आणि शेवटी मृत्यू. त्यांना सगळं सत्य माहीत होतं, पण प्रश्न होता की हे सत्य बोलायचं का गप्प बसायचं. कारण आरोपी कोण होते? स्वतःचेच सिनियर अधिकारी, स्वतःच्या डिपार्टमेंटमधले लोक. सत्य बोललं तर नोकरी जाऊ शकते, जीवाला धोका होऊ शकतो. पण रेवती मॅडमने एक निर्णय घेतला. मी सत्य सांगणार. कोर्टात उभं राहून त्यांनी सगळं सत्य सांगितलं. कोण मारहाण करत होतं, काय झालं होतं आणि मृत्यू कसा झाला. सगळं निर्भयपणे सांगितलं. आणि मग कोर्टाने दिला मोठा निर्णय. 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. ही फक्त शिक्षा नव्हती, हा होता सत्याचा विजय. पण कथा इथे संपत नाही. रेवती मॅडमच्या जीवाला धोका होता. म्हणून कोर्टाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण दिलं, सुरक्षित ठिकाणी हलवलं. आज रेवती मॅडमला लोक म्हणतात खरी हिरोईन. मित्रांनो, आजच्या काळात सत्यासाठी उभं राहणं सोपं नाही. भीती न बाळगता न्यायासाठी लढणं अजून कठीण. पण रेवती मॅडमने दाखवून दिलं की धाडस असेल तर सत्य जिंकतंच. आपणही अशा लोकांचा सन्मान केला पाहिजे, कारण समाजात अजूनही न्याय जिवंत आहे आणि त्यासाठी लढणारे लोकही आहेत. तुम्हाला काय वाटतं? रेवती मॅडमने जे केलं ते योग्य होतं का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.